नमस्कार मित्रहो, आज आपण अनुभवणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत वेधक आणि उग्र अभंग, ज्यामध्ये त्यांनी भोगवादी जीवनशैलीचा, खास करून फसव्या भावनांचा अत्यंत तीव्र शब्दात भांडाफोड केला आहे. तर प्रथम आपण या अभंगाचं वाचन करणार आहोत, त्यानंतर प्रत्येक चरणाचा अर्थ आणि त्याचा जीवनातील संपर्क पाहणार आहोत. तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलवरती महाराजांचा संपूर्ण गाथा डिजिटल स्वरूपामध्ये अपलोड करत आहोत. रोजच्या जीवनामध्ये आपण अभंग वाचन किंवा गाथा किंवा ग्रंथ वाचनास वेळ मिळत नाही, तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पूर्ण अभंग डिजिटल स्वरूपामध्ये अपलोड करत आहोत, ज्यामध्ये तुम्ही या प्रत्येक अभंगाचा अर्थ समजून घेऊ शकता आणि प्रत्येक अभंगाचं नामस्मरण किंवा वाचन करू शकता. प्रथम अभंगाचं वाचन करूयात. सुखे ओळंबा दावी गोहा, माझे दुःख नेना पहा, आवडीचा मारिला वेडा, होय कैसा मने बिडा, मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पंथ्या, प्रहरा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपत्ती, खाली घाली फुले जवळीन साहती, लाविते भाळी सदा शूळ माझे कपाळी, निपटी मज न चले अन्न, पायली गहू सांजा 3, गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर, हाड गळूनी आले मास, माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे, तुका म्हणे जिता गाढव केला, मेलियावरी नरका गेला. तर हा अभंग अत्यंत धारदार आहे. संत तुकाराम महाराज आपल्या आध्यात्मिक उपदेशात केवळ भक्तीच नाही, तर संसारिक अज्ञान, भोगवाद आणि फसव्या सामाजिक नातेसंबंधाची पण निसंकोच उकल करतात. तर प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, सुखे ओळंबा दावी गोहा, माझे दुःख नेना पहा. तुकाराम महाराज एका अशा स्त्रीचा उल्लेख करतात, जिचा स्वतः सुखात असूनही सतत दुःखाचं आव्हान आणते. तिचं हे खोटं रडगाणं म्हणजे आपल्या समाजात सापडणाऱ्या त्या व्यक्तीचं प्रतीक आहे, ज्या स्वार्थासाठी दुसऱ्याला वेड बनवतात. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आवडीचा मारिला वेडा, होय कैसा मने भिडा. ती स्त्री आपल्या नवऱ्याला इतकी झपाटून ठेवते की तो तिच्या प्रत्येक लहरीला हो हो करतो. हे भक्तांना इशारा देणारे आहे. भावना आणि विवेक यामध्ये संतुलन हवं, अन्यथा अज्ञानाचा अंधार वाढत जातो. तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात, ती सांगते, मला पोटदुखी, झोप नाही, मुले त्रास देतात, कपाळाला शूळ, गव्हाचा सांजा लागतो, साखर संपली, अशी यादीच चालू असते. हे वर्णन म्हणजे भोगवादी नाट्य आहे. या गोष्टी सांगून ती आपली गरज, इच्छा आणि भोग साध्य करते. पण तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व सोंग आहे. आपण आपल्या नातेसंबंधामध्येही असं भंपक पण ठेवतो का? आपण दुसऱ्याला भावनिकदृष्ट्या गुलाम बनवतो का? तर हो. पुढे महाराज म्हणतात, हाड गळून आले मास, माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे, तुका म्हणे जिता गाढव केला, मेलियावरी नरका गेला. ही शेवटची कडवी अत्यंत तीव्र आहे. महाराज म्हणतात, ज्या स्त्रीने तिच्या नवऱ्याला जिवंतपणे गाढव केलं आणि मेल्यावर नरकात पाठवलं, हे विधान म्हणजे भक्तांना दिलेला स्पष्ट इशारा आहे. जर आपण विवेकशून्यपणे भोगाच्या मागे लागलो तर शेवट नरकातच होत असतो. आजच्या युगात सोशल मीडियावर भावनिक ड्रामा, रिलेशनशिपमधील फसवणूक आणि लोभ यांच्या कहाण्या सतत पाहायला मिळतात. महाराज म्हणतात, हे जर आपण भक्तीत आणलं तर तो विकार होतो. विकार म्हणजे विठुरायापासून दुरावा. मित्रहो, तर हा अभंग आपल्याला सावध करतो. भक्ती म्हणजे भावनांचा गोंधळ नाही, तर ती संयम, विवेक आणि सत्याची वाट आहे. महाराज सांगतात, भोगाच्या नादी लागल्यास मनुष्य गाढव होतो आणि शेवटी त्याला नरकात जावं लागतं. पण जो नामात रमतो तोच खरा सुटतो. तर मित्रहो, अभंग आणि संतांचे विचार तुमच्या मनाला स्पर्श करत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या आत्मिक प्रवासात सोबत राहा. पुढे व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन संतवाणी घेऊन. चला तर पुन्हा भेटूयात. धन्यवाद.